ह्या गॅसच्या टाकीपासून तर शेगडीच्या बंदरपर्यंत जे काही लिकेज भडके दुर्घटनेचे आता प्रमाण वाढले, तर याच्यामध्ये सुरक्षा काळजी काय घ्यायची याच्या संदर्भात माहिती सांगणार आहे. पण माहिती चालू करायच्या पहिले सगळ्यांना एक विनंती आहे, आपल्याकडे जो काही मोबाईल वगैरे असेल तो 10 ते 15 मिनिटांसाठी सायलेंट करा, की जेणेकरून माझी माहिती तुमच्यापर्यंत 100% पोहोचवण्यासाठी. गव्हर्नमेंटच्या 3 टाक्या आहे, एक भारत, इंडियन आणि HP. ह्या तिघी टाक्यांना हा लालच रंग का दिला हो सर? काळा नाही दिला, पिवळा नाही दिला, लाल का दिला सर? धोका आहे. धोक्याचं एक प्रतीक आहे. हा धोका प्रत्येकाने पुढे आणलेला आहे सर. दिले तर समय सील और वजन की जांच करते. घरामध्ये आपण जी टाकी घेतोय त्या टाकीचं वजन आणि सील या दोन गोष्टी पहिल्यांदा चेक करायच्या आहे, मग टाकी आपण घरामध्ये घ्यायची. आता टाकी सील पॅक आली, आपण कसं ओळखतो सर? कॅप लावलेली आहे प्लास्टिकची, प्लास्टिकचा कागद त्याच्यावरती लावला आणि आपल्याला काय वाटतं, टाकी सील पॅक आली का? पण या गोष्टीला सील पॅक म्हणत नाही सर. याला फक्त डस्ट पेपर आणि डस्ट कॅप म्हणतात. कारण की हा जो पिथी नॉब आहे याच्या आतमध्ये धूळ कचरा वगैरे जाऊ नये याच्यासाठी हा डस्ट पेपर आणि डस्ट कॅप लावलेली असते. आता सील कशाला म्हणायचं, तर याच्या आतमध्ये एक काळा किंवा निळ्या कलरचा एक रबरी वायसर येतो, त्या वायसरला सील म्हणतात. चेक कसं करायचं, तर घरगुती उपाय म्हणजे थोडंसं पाणी घ्या, 2 थेंब पाण्याच्या मध्ये टाकून बघा, याच्यातून बुडबुड्या बबल्स वगैरे कधी आले तर समजून जा टाकी लिकेज आहे. जसं की गाडीचं टायर पंक्चर असेल, पंक्चर टूब पाण्यात बुडवलं, जिथं पंक्चर असेल तिथून बुडबुड्या येत्या, त्याप्रमाणे या नॉब मध्ये पाणी टाकलं, बुडबुड्या बबल्स येत आहे, तर समजून जा टाकी लिकेज आहे. असं 90% आज घरामध्ये टाकी लिकेज आढळतात सर. कारण की आपलं जे रेग्युलेटर आहे हे कधी चुकीच्या पद्धतीने बसलं किंवा टाकी येताना लिकेज असेल तर नॉब मध्ये पाणी टाकल्यानंतर बुडबुड्या बबल्स वगैरे येतात. पण एक छोटंसं लिकेज काय होतंय सर, कालांतराने हे मोठं होतंय आणि मोठं कधी झालं तर किती स्वरूपात गॅस गळती होऊ शकते बघू शकता सर. आपल्या टाकीमध्ये 650च्या प्रेशरने हा गॅस आतमध्ये बदलला जातो. ज्यावेळेस लिकेज होतो तेवढंच प्रेशरने तो बाहेर फेकला जातो. त्याला ज्योत म्हणा, कुठं तिंगी म्हणा, काही भेटलं तर घरामध्ये दुर्घटना घडू शकते. दुर्घटना घरामध्ये घडू नये म्हणून 2 थेंब पाण्यात टाका, बुडबुड्या बबल्स येत आहे तर टाकी एक तर जागेवर रिटर्न करा, नाही तर आपला काळा वैसर तरी त्यांच्याकडून बदलून घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सूचना म्हणजे काय, वजन. आज एवढ्या वर्षात वजन किती वेळा केलं हो सर? सर किती वेळा केलं? नाही केलं, एकदा पण नाही. मग 100% तोट्यामध्ये का फायद्यामध्ये हो सर? तोट्यामध्ये. 100% आज तोट्यात आहे. साधा किराणा दुकानात एखादी किलो साखर घेतली, समोरच्याने 10 ग्रॅम कमी दिली, ती सुद्धा घेत नाही कारण ती डोळ्यासमोर दिसते. पण ही टाकी कुठेतरी आज डोळ्याच्या पाठीमागे भरती 200 ग्रॅम. भारत, इंडियन आणि HP कोणती टाकी घरामध्ये घेतली तर तिच्या आतमध्ये 14 किलो 200 ग्रॅम हा गॅस येतो. आणि हे जे दोघांची बेरीज केली तर टोटल ग्रॉस वजन आलं गॅस सहित, टोटल वजन आलं 30 किलो 100 ग्रॅम. आता हे वजन कोणाकडे करायचं, जो